राष्ट्रीय आणि राज्य पावण्यावेल्या सांस्कृतिक संस्थांच्या जोड पालवान कोलॅबोरेशन आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय संग्रहालय दीस 2026च्या सांगता सुवाळ्याक व्हॅलिडिक्टरी फंक्शनला मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांणी हाजेरी लावली. हो सुवाळो गोवा विज्ञान केंद्रात म्युझियम्स युनायटिंग अ डिवायडेड वर्ल्ड दुभंगिल्ल्या संवसाराक एकठांय हाडपी संग्रहालयान ह्या विशेष विशयाचेर आयोजित केल्लो. Sisters, member of the medias, my brothers and sisters. आम्ही सगळे जाण इंटरनॅशनल म्युझियम डे बनोवपा खातीर आयज हांगासर जमल्या. म्हाका खूब बरें दिसलें की 16, 17 आनी 18 3 दीस माय कलेक्शन माय ओन कलेक्शन ह्या नांवा सकयल एक्झिबिशन्स हांव येता आसतना आतांच पळयतालो की खूब बऱ्या पद्दतीचे माय ओन कलेक्शन्स हे कलेक्शन्स एक्झिबिशन्स हांवें पळयले. हांव सगळ्या जाणांक म्हणजे खूब खूब अभिनंदन करता की इट इज एन वेरियस टायप्सचे म्हणजे चॉकलेट कवर पासून ते कॉइन कलेक्शन पासून आणि ट्रेडिशनल पासून ते इंटरनॅशनल पर्यंत हे जर पळयत जाल्यार म्हणजे खूब भुरग्यांच्या मदीं एक एन्थुजिजम आसा की अशा पद्दतीचें कलेक्शन करूं येता आनी हे कोणाक कळटा जो पॅशन दवरता जो आवड दवरता ताका तें समजूं शकता आनी ताका तेच सगळें लक्षांत घेवन आमी आमच्या म्युझियम डिपार्टमेंटाच्या वतीन जरी आमचो म्युझियम फूल फ्लेज आमी करूंक शकले ना म्हाका खबर आहा गेली 3-4 वर्सां कंटिन्युअसली आमी आमचो फूल फ्लेज म्युझियम जावपाक जाय म्हणून प्रयत्न आसा. वेरियस रिजना खातीर म्युझियम आमचो आतां म्हणजे ओल्ड सेक्रेटरेट हातूंतच एस्टाब्लीश आसा. जाता तितको बेगीन आमी आमचो म्युझियम हो परत नव्या जाग्याचेर रिकन्स्ट्रक्ट करतले आनी आमच्या कडेन मोर दॅन 10,000 म्हणजे आर्टिफॅक्ट्स वेगवेगळे जे आसा खरें म्हणजे ओल्ड सेक्रेटरेटान ताच्या जागाच ना आमच्या कडेन ते प्लेस करपा खातीर. थोडे आमकां बंद करून दवरचें पडलां. बरेच जाण म्युझियम पळोवपाकूय येता तांकां आमकां एक्झिबीट करूंक मेळना. पण कालांतरान एक वर्साच्या भितर हे ओल्ड आर्टिफॅक्ट्स जे आसा हे सगळे स्टुडंट्स जे ट्युरिस्ट आनी जे सगळे पळोवपाक येता तांकां जाता तितके बेगीन आमी ते एक्झिबीट करपा खातीर दवरतले आनी सगळ्या जाणांक ते पळोवपाकूय मेळटले. म्हाका दिसता की आमी म्युझियम बजेटांतल्यान दोन स्किमी आमी डिक्लेअर केल्ल्यो वीच इज एन आमी म्हणटा तशें एक तर नवीन जे प्रायवेट म्युझियम आसा हांच्या खातीर इट इज अ वन टायम ग्रँट दिवपाची आनी आयज त्या म्युझियमाचो आयज त्या स्किमीचो जे आमी बजेटरी प्रॉमीस दिल्ले ते म्हाका फुलफील करता आसतना खूब बरें दिसता. 2 म्युझियमा खातीर म्हणजे आयज रस्टी रिलिक्स म्युझियम कोलवा हांकां आमी 5 लाख रुपीजची ग्रँट दिवपाक शकले आनी दुसरें आमचे दायज ट्रस्ट ऑफ म्युझियम केरी सत्तरी बाब गोपीनाथ गांवस हांकां आमी ग्रँट दिवपाक शकले. उरलेले गोंयभरांतले म्युझियम आसा ते क्वॉलिफाय जाल्या उपरांत स्टेप बाय स्टेप अशेंय बाकीच्या म्युझियमाकूय आमी कन्सिडर करतले तांकां ह्या पद्दतीची वन टायम ग्रँट आनी अगेन द एन्युअल ग्रँट. आमी पळयता की म्युझियम सांबाळप हें बरें कठीण काम आसा आनी हे म्युझियम जे आसा सांबाळटले आसत जाल्यार आपले पदरमोड करून सगळे जाण हे म्युझियम सांबाळीत आसता. ताच्या खातीरूय एन्युअल ग्रँट ही सरकारान दिवपाची थारयल्या जेणे करून आमची कंडिशन दोनूच आसतली वीच इज ओपन फॉर द पब्लीक. लोकांनी केन्नाय कोणाक ताका बारीकशी फीस आसत ती फीस आसप गरजेचें आसा बट वीच इज ओपन फॉर द पब्लीक आनी दोज स्टुडंट्स वॉन्ट टू डू द रिसर्च तांच्या खातीर तें ओपन आसचें आनी थंयसर येवन ताका रिसर्च करपाक मेळचो जाल्यार आमी ताका एन्युअल ग्रँटूय दिवपाक थारयतले. गोंयांत आतां पर्यंत म्हणजे म्युझियम जे पब्लिका खातीर ओपन आसा अशे एक 15 ते 20 म्युझियम्स तेंच्यांनी आपल्या पर्यंत सेटअप करून ते म्युझियम ओपन दवरल्या लोकां खातीर तांकां आमी प्रमोट करपा खातीर ही स्कीम दोनूय स्कीम लॉन्च केल्या तेंच्यांनी सगळ्या खातीर ओपन दवरचें. हांवें आतांच डायरेक्टर ऑफ म्युझियम आनी सेक्रेटरी दोगांयकूय सांगलां की सगळे म्युझियम आयडेंटिफाय करचे आमच्या वेबसायटीचेर घालचे जेणे करून ट्युरिस्टांक जर कळपाक जाय की प्रायवेट म्युझियम खंय खंय आसत जाल्यार तांच्यांनी ते एड्रेसीस पळोवन त्या प्रायवेट म्युझियम पळोवपाक वयचे. सो मेनी पीपल हू आर इंट्रस्टेड इन दीस टायप ऑफ वर्क. लोकांक इंट्रस्ट आसता तें कळप हें गरजेचें आसा कारण गोंयाक तशी पळोवंक वचत जाल्यार आमची लिगसी आसा. वी हॅव द कल्चरल हिस्ट्री एंड कल्चरल हेरिटेज खूब म्हणजे इट इज नॉट ओन्ली द पोर्तुगीज एरा सिन्स फ्रॉम द सातवान ते कदम म्हणजे ही पळोवंक वचत जाल्यार इसवी सन 1 पासून ते इसवी सन जवळपास 14 पर्यंत आमची जर हिस्ट्री काडीत इट इज अ बीग हिस्ट्री आनी ती पळोवपा खातीर आनी तेजी आमी ती म्हणजे तातूंतले काही हे जे आसा पळय न्ही आयजूय बी राखून दवरले आसा. आमी बरेचशे फावटी सांगता आसतना फक्त पोर्तुगीजाचीच हिस्ट्री लोकांक सांगली वता बट ताच्या पेक्षा आमची कल्चरल हेरिटेज ही खूब व्हडली आसा ती न्यू जनरेशनाच्या पर्यंत पावपाक जाय
यंग जनरेशनाक ती कळपाक जाय आनी इट इज नॉट ओन्ली द गव्हर्मेंट बट ती प्रायवेट सेक्टरांतल्यानूय सगळ्या खातीर कळची म्हणून सरकारान अशा पद्दतीच्यो ह्यो स्किम्स आमी लॉन्च करता. माय ओन कलेक्शन ह्या वेळाच पळयलें हांव सरप्रायज म्हणजे ज्या पद्दतीचे कलेक्शन्स हे खूब जाणांनी केला म्हणजे इमॅजिनूय करूंक शकना ह्या पद्दतीचे कलेक्शन्स वेगवेगळ्या जाणांनी केला. हांव सगळ्या जाणांक कॉंग्रॅच्युलेट करता आनी हाज्याय फुडें अशाच पद्दतीची कलेक्शन्स तुमी आनिकूय खूब मोठ्या प्रमाणात करची म्हणजे गोंयांत अशी बी कला सांबाळपी लोक आसा हे लक्षांत येता. आयज पर्यंत आमच्या एकदां पळयता की जो पर्यंत आमी ते एक्झिबीट करिना लोकां समोर दाखयना मिडिया समोर येयना तो पर्यंत कळना. म्हणजे मिनिचरांतल्यो ताणें ज्यो मुर्ती कलेक्ट केल्या नांव कितें म्हटलें नांव विसरलो समृद्धीन शेख म्हणजे ताणें वेगवेगळ्यो गणपतीच्यो पासून ते वेगवेगळे डिफरंट गॉड म्हणजे देशांतल्या वेगवेगळ्या गॉडाची बारीकांतली बारीक मुर्ती आनी ती ब्युटिफुली आनी बारीक समृद्धीन शेख हेणें मेंटेन हांवें ताका विचारलें की तो म्हणलो मिनिचरांतले आपूण सगळेंच प्रिजर्व करता आनी सगळेंच आपल्या हाडून दवरता आपल्या कडेन. हांव सरप्रायज की इतकेय बी इतक्या बऱ्या पद्दतीन तो खूब मेंटेन करता आनी ते सांबाळप दवरप आनी ते एक्झिबीट करप हें खूब व्हड काम आसा. पण ते करता म्हणजे ताज्या बरोबर यंग जेन झी जांकां आमी म्हणटात झेन झी थोडेशे मोबायलानूच आसता ना ते मोबायलाच्या भायरूय बी दीस टायप ऑफ तांच्या कडेन कला जी आसा ते जोपासतात म्हणून म्हणजे कॉयन पासून ते कार पर्यंत अशा पद्दतीचे वेगवेगळ्यो म्हणजे पोकामॅन कार्ड पासून बाकीचे सगळे हे सगळे ते प्रिजर्व करून दवरपा लागले एक्झिबीट करून दवरपा खूब बरें दिसता. म्हणजे हेंय बी आमी म्हणटा की हो नेचर जो भुरग्याचो आसा पळय न्ही हो आमी आयडेंटिफाय गरज आसा. हांव पेरंट्सांकूय कॉंग्रॅच्युलेट करता अनलेस एंड अंटील वी प्रमोट दॅट इज नॉट पॉसिबल. म्हाका खबर आसा कारण म्हाका याद आसा हांव मुद्दामून आत्तां मायकलाक म्हणटालो हांव ल्हान आसतना तो ब्रेड येतालो कारण भितर कार आसताल्यो कारीचे चित्र आसताले आं स्पेन्सर रायट 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 स्पेन्सर आनी भितर स्पेशली कारीचे डिफरंट कार्स येतालो. हांव ते खूब मोठ्या प्रमाणात कलेक्शन करतालो ते लावन दवरतालो कारण डिफरंट म्हजे कडेन कार्स कलेक्शन म्हणजे ते पोस्टर्सचे कारीचे बारीक 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 पोस्टर आसताले 150-200 आशिल्ले तेन्ना सिन्स फ्रॉम माय चायल्डहूड म्हणजे म्हाका कळटालें तेन्नाच्यान. मागीर हांवें सोडून दिलें आनी मागीर ते खंय पडिल्ले हें म्हाका कळूंक ना बट तेन्ना हांव इमेजीन म्हणजे आमच्या घरा कडेन कारी नाशिल्ली आनी स्कुटरूय नाशिल्ली बट तरी सुद्दां जाणा कोण कितें म्हणून कारीचें कलेक्शन करपाची एक संवय आशिल्ली आनी डिफरंट कार हांवें ते स्पेन्सर ब्रेडात म्हणजे ब्रेड हाडलो काय ना ते काडप सकाळी फुडें ब्रेड ब्रेकफास्टाक ओपन केल्यार पयलीं ते काडून घेवप आनी ते दवरप हें कलेक्शन हांव करतालो. म्हाका आतां याद जाली पळयल्या उपरांत ते सो ही भुरग्यां मदीं जर आमी पेरंट्सांनी जर हॅबीट लायली अशा पद्दतीन जाल्यारूच ती पॉसिबल आसा आनी हे लावपूय दीस इज अ गूड हें बरें नेचर. आमी हें जर केलें जाल्यार एक नेक्स्ट जनरेशन ह्या अशा पद्दतीच्या वेगवेगळ्या कलेक्शन आनी वेगवेगळ्या हातूंतल्यान फुडें वचूंक शकता आनी इट इज ओन्ली नॉट दॅट म्हणजे ते आपले हेज्या वेगळ्या करियराचोय विचार करूं शकता हाज्या बाबतींत करता आसतना दॅट इज ऑल्सो पॉसिबल आनी हातूंतल्यानूच ताका नवीन आयडियाज ज्यो आसा पळय न्ही ह्यो नवीन आयडियाज येवपाक लागता नवीन आयडियाज तेच्यो येता. हांवें तर तरी पळयलें की 50 कंट्रीजचे आपले नोट्स कलेक्शन्स कॉयन्स पासून नोट्स कलेक्शन इट इज नॉट लेस म्हणजे 50 कंट्रीचे नोट कलेक्शन त्यांनी सांबाळून दवरप आनी इट इज फ्रॉम एन्सिस्टर शी हॅव गॉट दॅट आनी हे आमी जर फुडें सांबाळ्ळे आसत जाल्यार इट इज आमकां प्रावड फील जाता की गोंयांत हेजे व्हडले कलेक्शन्स आमी खूब मोठ्या प्रमाणात आमच्या नॉट ओन्ली फॉर द सिनियर सिटीजन बट झेन्झी करपाक लागलेले आसा. आय एम कॉंग्रॅच्युलेटींग फॉर ऑल ऑफ यू. आमी म्युझियम डेच्या निमित्तात हे आयचे कलेक्शन सगळ्यांच्या मुखार हाडपाक शकले. जेन्ना आमचो म्युझियम फूल फ्लेज म्युझियम जातलो वी कॅन कीप सेपरेट वन गॅलरी फॉर दीस टायप ऑफ कलेक्शन तेंच्यांनी आपले दर म्हयन्याक 8-8 दिसांनी आपले कलेक्शन हाडून थंयसर लावपाक शकतले दाखोवपाक शकतले जेणे करून ते लोकांच्या मुखार वतले आनी म्हाका दिसता हे जेन्ना आमी प्रेजेंट करतले तेन्ना अशे खूब जाण फुडें येतले की ह्या पद्दतीचें कलेक्शन एक्झिबीट करपा खातीर. आज परत एकदा म्हणजे म्युझियम डेचे सेलेब्रेशन खूब कमी प्रमाणात हो कार्यक्रम आमी करताले बट वन्स अगेन आय एम कॉंग्रॅच्युलेटींग माय डायरेक्टर ऑफ म्युझियम सेक्रेटरी ऑफ म्युझियम एंटायर टीम तांच्यांनी पयले फावटी म्युझियम डेचो लायव्ह प्रोग्राम केलो म्हणपाक काय हरकत ना.
खुबशे फावटी आनी तोय बी सायन्स सेंटर हेंच्या बरोबर मेळून तांकांय बी 25 वर्सां पुराय जाता. सो वॉट एवर द सपोर्ट यू रिक्वायर्ड फॉर द सेलिब्रेशन फॉर युअर सिल्वर जुबली प्रोग्राम फ्रॉम द गव्हर्मेंट ऑफ गोवा वी आर देर विथ यू. त्या निमित्तान सायन्स डेनूय बी खूब मोठ्या प्रमाणात विशेष करून भुरगे हांगासर येवपाक जाय. सायन्स एक्झिबिशन्स आनी सायन्स सेंटर हे भुरग्यांनी पळोवपाची गरज आसा. आनी जेन्ना भुरगे पळयतले तांकां तेन्ना इनोव्हेशन, टेक्नॉलॉजी, सायन्स हाज्या बद्दल तांची आस्था जी आसा ही तांकां आनीक म्हणजे आमी म्हणटा की नवीन टॅक्नॉलॉजी तांकां कळटली, नवीन इनोव्हेशन्स तांकां कळटले की कितें आसा. आतां बायोसायन्स परत कॉम्प्युटींग हे जग आसा आनी हें कळपाची गरज आसा. हे भुरग्यांक जर कळटलें आसत दे शूड कम, दे शूड विजीट द सायन्स सेंटर. आनी म्हाका तरी दिसता हांव सगळ्या पेरंट्सां कडेन मागता आमी बरेचशे फावटी हॉलिडेज मनोवपा खातीर डिफरंट कंट्रीनी आनी डिफरंट स्टेटींनी वता. बट सायन्स सेंटरान आजुनूय खुबशे भुरगे केन्ना सायन्स सेंटरान पावूंक ना आसतले. तांच्या पेरंट्सांनी तांकां सायन्स सेंटरांत घेवन येवचें आनी लेट देम स्पेंड वन डे इन अ सायन्स सेंटर. इट इज एक दीस पूर्ण सायन्स सेंटरान घाले सारकिल्लें सायन्स सेंटर आसा. ती पेरंट्सांनी इनिशिएटिव्स घेवन भुरग्यांक सायन्स सेंटरांत हाडचें. तांच्यांनी सायन्स सेंटर इट इज नॉट जस्ट टू सी, तांच्यांनी तें एक्सपिरियन्स करचें. तें एक्सपिरियन्स करप म्हत्वाचें आसा. म्हणून परत एकदा आयचो खूब म्हणजे क्रावड जरी कमी जालो आसत जाल्यार दीस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट प्रोग्राम फॉर मी. म्हणून हांव मुद्दाम ह्या कार्यक्रमाक प्रेजेंट रावलो. परत एकदा